गुड आफ्टरनून मुलांनो. चला आपण आपल्या आजच्या पुढच्या तासाला सुरुवात करूया. आपला EVSचा लेसन कुठला सुरू आहे? आवर एन्व्हायरमेंट. ओके, आता आपण पुढे बघायचं आहे. बघा, द रिलेशनशिप बिटवीन ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. आपल्या परिसरातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहे त्या सगळ्यांचं एकमेकाशी कसा संबंध आहे ते आपण इथे बघणार आहोत. बघा, वॉटर अँड एअर आर अ पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. पाणी आणि हवा हे दोन्ही गोष्टी म्हणजे आपल्या परिसरातला एक भाग आहे. ओके, तर ऑल लिव्हिंग थिंग्स नीड देम. आणि सगळ्या लिव्हिंग थिंगला, सगळ्या सजीवांना पाणी आणि हवा यांची गरज आहे. लिव्हिंग थिंग्स अल्सो नीड फूड. लिव्हिंग थिंग्सला, सजीवांना अन्नाची सुद्धा गरज आहे. दे गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आणि सगळे सजीव त्यांचं जे अन्न आहे ते सगळं कुठून मिळवतात? एन्व्हायरमेंटमधनं. कुठनं मिळवत आहे? एन्व्हायरमेंटमधनं, म्हणजेच आपल्या परिसरातनं. ओके, बघा पुढे. Whatever living things need to survive, they get from their environment. सजीवांना जे काही जगण्यासाठी आवश्यक असतं ते सगळं ते त्यांच्या परिसरातून मिळवत असतात, आपल्या या परिसरातून मिळवत असतात. बर्ड्स बिल्ड नेस्ट. बर्ड्स काय करतात? घरटी बांधतात. दे नीड कॉटन, ट्विग्स अँड थ्रेड्स टू बिल्ड देम. बघा, ज्यावेळेस घरटं बांधतात पक्षी त्यावेळेस त्यांना काय पाहिजे असतं? कॉटन म्हणजे कापूस हवा असतो. ट्विग्स म्हणजे काड्या हव्या असतात. थ्रेड्स म्हणजे धागे हवे असतात. आणि हे सगळं कुठे मिळतं त्यांना? तर या आपल्या परिसरात मिळत असतं. नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे बरं का. दे गेट दीज थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. ओके, आता पुढे बघूया. हे झालं पक्ष्यांच्या घरटी बांधण्यासाठी. त्यानंतर ह्युमन बीइंग्स यूज सो मेनी थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. मनुष्य हा प्राणीसुद्धा काय करतो? परिसरातल्या अनेक गोष्टींचा वापर करत असतो. वी गेट कॉटन, वूल अँड सिल्क फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. आपल्याला जे कापूस, नंतर म्हणजे कापसापासून जो धागा तयार होतो तो, किंवा उलन म्हणजेच लोकर, आणि सिल्क म्हणजे तुम्हाला रेशीम, हे सगळं आपल्याला कुठून मिळतं? या आपल्या परिसरातूनच मिळत असतं. वी वीव क्लॉथ फ्रॉम देम. आपण कापड त्यापासून विणतो. बघा, कॉटन म्हणजे कापूस, आणि कापसापासून धागा तयार करतो आपण. कॉटनचा धागा तयार करतो आणि त्यापासून कापड विणलं जातं. तसंच ऊल म्हणजेच लोकर आपल्याला कुठून मिळते? या मेंढीपासून, शीपपासून. आणि त्यापासून आपण काय करत असतो? लोकरीचे कपडे तयार करत असतो. स्वेटर, मफलर वगैरे अशा वेगवेगळ्या अनेक गोष्टी आपण लोकरीपासून विणत असतो. त्यानंतर सिल्क पण कुठून मिळतं माहिती आहे तुम्हाला? आपल्याला सिल्कचे किडे असतात, रेशमी किडे, सिल्कवर्म्स. तर त्यापासून हे आपल्याला रेशीम मिळत असतं. आणि रेशमी कापडापासून ऊंची अशी आपण कपडे तयार करत असतो. समजले सगळ्यांना? त्यानंतर आपण पुढे बघूया. वी मेक थिंग्स लाईक मॅट्स, बास्केट्स, पेपर फ्रॉम मटेरियल्स इन आवर एन्व्हायरमेंट. तसंच आपण चटया, नंतर बास्केट म्हणजे टोपल्या वगैरे, कागद, हे सगळंसुद्धा तयार केलं जातं. कशापासून तयार केलं जातं? तर एन्व्हायरमेंटमधल्याच विविध वस्तूंपासून ते तयार केलं जातं. लाकडापासून, झाडापासूनच आपल्याला या गोष्टी तयार करता येत असतात. वी बिल्ट हाऊसेस युजिंग क्ले अँड स्टोन अँड वूड. आपण घरसुद्धा बांधतो. घर बांधण्यासाठी आपल्याला काय लागत असतं? माती हवी असते, हो की नाही? सिमेंट वगैरे, नंतर दगड, लाकूड, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या या परिसरात मिळत असतात. दीज मटेरियल्स टू वी गेट फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. या वस्तूसुद्धा आपल्याला आपल्या परिसरातून मिळत असतात.
द सीड्स ऑफ सम प्लांट्स आर स्कॅटर्ड बाय द विंड. काही झाडांच्या ज्या बिया असतात, काही वनस्पतींच्या बिया ज्या असतात त्या काय होतात, विंड म्हणजे हवा आणि स्कॅटर्ड म्हणजे विखुरणे, पसरणे. तर काही ज्या बिया असतात त्या, काही झाडांच्या बिया, काही वनस्पतींच्या बिया ह्या हवेमुळे सगळीकडे विखुरतात, पसरतात आणि त्यामुळे काय होतं, ॲज अ रिझल्ट सीडलिंग्स ऑफ दोज प्लांट्स ग्रो इन न्यू प्लेस. त्या झाडाच्या बिया काय होतात, हवेने उडून दुसरीकडे जाऊन पडतात आणि तिथे सुद्धा पाऊस पडल्यावर काय होतं, त्या बियांपासून नवीन रोपं तयार होतात, सीडलिंग्स तयार होतात. ओके, सीडलिंग्स म्हणजेच नवीन रोपं तयार होतात छोटी छोटी. दस प्लांट्स टू गेट हेल्प फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, प्लांटसुद्धा काय करतात, झाडंसुद्धा आपल्या या परिसराला मदत करत असतात. परिसरात नवीन रोपं उगवण्यासाठी ही प्लांट्स काय करत असतात, मदत करत असतात. हवासुद्धा हे एन्व्हायरमेंटचाच एक भाग आहे. तर ती हवासुद्धा काय करते, मदत करते एन्व्हायरमेंटला नवीन रोपाची निर्मिती करण्यासाठी. हो की नाही, लक्षात येते तुमच्या? ओके. लिव्हिंग थिंग्स टेक मेनी थिंग्स फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. सजीवांना त्यांच्या परिसरातून अनेक गोष्टी मिळतात. व्हॉट इफेक्ट डज दॅट हॅव वन द एन्व्हायरमेंट ऑन द एन्व्हायरमेंट. आणि ह्याच्यामुळे काय काय फरक पडतात बघा. ॲनिमल्स लाईक व्हल्चर्स अँड फॉक्सेस ईट द फ्लेश ऑफ डेड ॲनिमल्स. आता बघा, लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत त्या आपण काही आपल्या परिसराला मदत करतात. तर कशी करतात बघा, तर ॲनिमल्स काय करतात, जसं की व्हल्चर्स म्हणजे गिधाड आहे, कोल्हे आहेत, हे काय करतात, मेलेल्या प्राण्याचे मांस खातात. फ्लेश म्हणजे मांस. ओके, व्हल्चर्स म्हणजे गिधाड. ओके. दस दे क्लीन द एन्व्हायरमेंट व्हाईल दे सॅटिस्फाय देअर हंगर. ते काय करतात, आपल्या परिसराला मदत करत असतात. हो की नाही. आणि काय मदत करतात ते, तर त्यांना ज्यावेळेस पोट भरले की ते अन्न जे असतं, जे मांस असतं ते तसंच टाकून देतात. त्यांची भूक मिटेपर्यंतच ते खातात. मग काय होतं पुढे, जे उरलेलं मांस आहे त्याचं काय होतं, तर रिमेन्स ऑफ डेड ॲनिमल्स डिके. जे मेलेल्या मांसाचं जे उरलेलं असं मांस असतं ते काय होतं, डिके होतं. डिके म्हणजेच कुजतं. ओके. दे मिक्स विथ द सॉईल. आणि ते काय होतं, मातीमध्ये मिक्स होऊन जातं. लीव्ज फॉल ऑफ ट्रीज. झाडाची पानंसुद्धा पडत असतात जमिनीवर. आणि दे टू रॉट अँड गेट मिक्स इन द सॉईल. आणि ही झाडाची जी पानं असतात ती सुद्धा कुजतात आणि जमिनीवर जी माती असते त्या जमिनीमध्ये, त्या मातीमध्ये ते मिसळून जातात. बघा, जंगलामध्ये आपण झाडाखाली पानं पडली ती स्वच्छ करायला जातो का, तर नाही. तर तिथे काय होतं, कसं काय त्यांना खत पाणी मिळतं, तर ही त्या जमिनीवर हे सगळं पडून ते कुजतं आणि त्या जमिनीमध्ये ते मिसळून जातं. आणि त्यामुळे काय होतं, दिस मेक्स द सॉईल फर्टाईल. आणि त्यामुळे तिथली जी माती असते ती फर्टाईल होती, सुपीक होते. समजलं. आणि त्या सुपीक मातीमुळे प्लांट्स गेट नरिशमेंट फ्रॉम फर्टाईल सॉईल. आणि या फर्टाईल सॉईलमुळे काय होतं, प्लांट्स जे असतात त्यांना पोषक तत्व मिळतात, नरिशमेंट मिळते. समजलं सगळ्यांना. नरिशमेंट म्हणजे काय, पोषण होणे. ओके. आपलं पोषण चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आपण फळं वगैरे खातो की नाही, तसंच प्लांट्ससाठी काय होतं, या फर्टाईल सॉईलमुळे त्यांना त्याचा फायदा होतो. दस लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. त्याच्यामुळे लिव्हिंग थिंगमुळे काय होतं, नॉन लिव्हिंग थिंगमध्ये सुद्धा बदल घडून येतात. म्हणजे आता माती कशी बदलली, माती नॉन लिव्हिंग थिंग आहे, हो की नाही. परंतु लिव्हिंग थिंग म्हणजे प्राण्यांमुळे किंवा झाडांमुळे, झाडांची पानं खाली पडून मेलेल्या प्राण्याचं मांस त्या जमिनीत मिसळून ही जी नॉन लिव्हिंग थिंग आहे जमीन, ती काय झाली, सुपीक झाली. म्हणजेच नॉन लिव्हिंग थिंगमध्ये सुद्धा फरक घडून आला. ओके, चेंजेस झाले. आता पुढे बघूया. ज्याप्रमाणे
झाडाच्या बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हवेचा वापर होतो, हवा आपल्याला उपयुक्त ठरते, त्याप्रमाणेच प्राणीसुद्धा आहे. बघा, डू यू नो अ शिप्स बॉडी इज कवर्ड विथ ऊल. हे मेंढी जी असते त्या मेंढीच्या अंगावर काय असते? ऊल असते, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये काय होतं? द शीप फीड्स ऑन लीव्ज ऑफ श्रब्स. हिचं अन्न काय आहे? मेंढीचं अन्न. ती कशावर जगते? ती काय खाते? तर झुडपांचा पाला, झाडाझुडपांचा जो पाला असतो त्याच्यावर ती जगत असते. ॲज इट डज सो द सीड्स ऑफ सम श्रब्स कॅन बी कॉट इन इट्स ऊल. ज्यावेळेस ती हा पाला खायला जाते त्यावेळेस काय होतं? काही श्रब्स जे असतात, झुडपं जे असतात, त्यांचे बिया ज्या असतात ते तिच्या ऊलमध्ये अशा पद्धतीने अडकतात. दिसत आहे तुम्हाला या बिया अडकलेल्या? हां, आणि त्यामुळे काय होतं? त्या अडकतात. व्हेन द शीप गोज समवेअर एल्स. मग ती नंतर कुठे इकडे तिकडे जाते. द सीड्स मे फॉल ऑफ देअर. तर त्या दुसऱ्या ठिकाणी त्या बिया पडतात. ओके, दस द शीप हेल्प्स न्यू सीडलिंग्स. आणि अशा पद्धतीने ही काय करते? शीप, मेंढी काय करते? नवीन रोपं येण्यासाठी मदत करते. कारण या बिया दुसरीकडे पडल्यानंतर तिथल्या मातीमध्ये त्या रुजतात आणि नवीन रोपं तयार होतात. ओके, द शीप हेल्प्स न्यू सीडलिंग्स ऑफ द श्रब्स टू ग्रो इन मेनी डिफरंट प्लेसेस. वेगवेगळ्या जागेवर ती परत श्रब्स येतात, ते वेगवेगळे झुडपं येतात. इन दिस वे द शीप विच इज ॲन ॲनिमल अँड द श्रब विच इज अ प्लांट हेल्प इच अदर. याप्रमाणे प्राण्यांनी पण काय केलं आहे? प्लांट्सला हेल्प केलेली आहे, मदत केलेली आहे. अशा पद्धतीने प्राणी आणि वनस्पतीसुद्धा एकमेकांना मदत करतात. कळालं सगळ्यांना? बघा, मग या लेसनमध्ये आपण काय काय शिकलो? व्हॉट वी हॅव लर्न? तर देअर आर मेनी थिंग्स इन अवर एन्व्हायरमेंट. सम ऑफ देम आर लिव्हिंग थिंग्स अँड सम आर नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह ऑन देअर ओन. लिव्हिंग थिंग्स स्वतःच हालचाली करू शकतात. लिव्हिंग थिंग्स नीड फूड. फूड हेल्प्स देम टू ग्रो. सजीवांना अन्नाची गरज असते आणि ते काय होतात? त्यांची अन्नामुळे वाढसुद्धा होते. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस यंग वन्स लाईक देमसेल्व्स. ते काय होतात? त्यांचे स्वतःसारखे दुसरे नवीन यंग वन्स तयार करतात. त्यांच्यासारखं ते दुसरं उत्पादन करू शकतात, बरोबर आहे की नाही? आता बकरीचं छोटंसं पिल्लू होतं, झाडांपासून नवीन रोपं तयार होतात. याप्रमाणे समजलं सगळ्यांना? नंतर लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड्स. सजीवांचे दोन प्रकार आहे, प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, लिव्हिंग थिंग्स गेट ऑल दॅट दे नीड फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. सजीवांना ज्या ज्या गोष्टींची गरज असते त्या सगळ्या कुठून मिळतात? त्यांना त्यांच्या परिसरातून मिळतात. लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. सजीवांमुळे निर्जीवांमध्ये सुद्धा फरक घडून येतात. ओके, ऑल थिंग्स इन अवर एन्व्हायरमेंट डिपेंड अपॉन ईच अदर. आपल्या परिसरामधल्या सगळ्या वस्तू काय आहे? एकमेकावर अवलंबून आहे. डिपेंड मीन्स अवलंबून आहेत. ओके, समजलं सगळ्यांना? ऑलवेज रिमेंबर द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स आर फुलफिल्ड बाय थिंग्स इन देअर एन्व्हायरमेंट. ज्या सजीवांना ज्या काही वस्तू लागत असतात, गरजेच्या असतात, त्या सगळ्या कुठून पूर्ण केल्या जातात? तर परिसरातून. सच थिंग्स शुड नॉट बी अलाउड टू गो वेस्ट. कुठलीच गोष्ट त्याच्यात वाया जाते का? नाही. वी मस्ट टेक केअर दॅट वी डू नॉट कॉज हार्म टू द एन्व्हायरमेंट. म्हणून आपण आपल्या परिसराला सुद्धा कुठल्याही प्रकारचं इजा होईल, त्याला त्रास होईल अशा पद्धतीने वागू नये. जसे की झाडं तोडू नये. समजलं सगळ्यांना? आता आपण हार्डवर्ड्स बघूया. बघा, हार्डवर्ड्स काय आहे? टू अँड फ्रो. टू अँड फ्रो म्हणजे काय? पुढे आणि
मागे. व्हॉटेवर म्हणजे जे काही. नंतर स्कॅटर्ड म्हणजे विखुरलेले. फ्लेश म्हणजे मांस. डिके म्हणजे कुजणे किंवा नष्ट होणे, संपून जाणे, ते मिक्स होऊन जाणे त्याच्यात. नरिशमेंट म्हणजे पोषण. देमसेल्स म्हणजे ते स्वतः किंवा त्यांचे स्वतःचे. रिलेशनशिप म्हणजे नाते. सर्वाइव्ह म्हणजे जगणे. व्हल्चर म्हणजे गिधाड. हंगर म्हणजे भूक. फर्टाईल म्हणजे सुपीक. रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. आणि एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय. ओके, आता मी तुम्हाला आजचा अभ्यास देते. बघा, आजचा अभ्यास काय आहे? रीड लेसन लाऊडली. मोठ्याने तुम्ही लेसन व्यवस्थित लक्षपूर्वक वाचायचा आहे. समजलं सगळ्यांना? सगळ्यात आधी काय करणार आहे? व्यवस्थित धडा वाचणार आहात. नंतर राईट व्हॉट वी हॅव लर्न. तुम्ही इथे काय शिकले ते तुम्ही व्यवस्थित लिहून काढायचं. बघा, तुमच्या पुस्तकात हे जे दिलेलं आहे ना, हे लिहून काढायचं. 1 2 3 4 5 6 7 8 पॉईंट आहे. तर हे पॉईंट तुम्ही तुमच्या वहीत गृहपाठाच्याच व्यवस्थित लिहायचं आहे. सुवाच्य अक्षरामध्ये लिहायचं आहे. समजलं? त्याच्यानंतर रिसाइट हार्ड वर्ड्स. तुम्ही हार्ड वर्ड्स लर्न करायचे, पाठ करायचे. समजलं सगळ्यांना? चला, मी जो धडा शिकवला तो तुमच्या लक्षात आला? लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स कळाले? लिव्हिंग थिंग्स कशाला म्हणतात कळालं? त्यांना काय काय आवश्यक आहे ते कळालं आहे. ते एकमेकांना कशी मदत करतात तेही तुम्हाला सगळ्यांना कळालं आहे. ओके, चला तर मग व्यवस्थित लक्षपूर्वक धडा वाचा. ओके, बाय.